जोहार, मी श्रीमंत सुरपाम। आपण पाहत आहात एस भारत न्यूज, जनसामान्याचा आवाज। आपण पाहूया गडचिरोली जिल्ह्यातील वार्तापत्र। गडचिरोली नगर परिषदे अंतर्गत पर्यावरण पूरक गणेशोत्सवासाठी एव्ही व्हॅनद्वारे जनजागृतीला सुरुवात। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत नगर परिषद गडचिरोली क्षेत्रात पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जनजागृती उपक्रमास सुरुवात केली आहे। आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांचा कुरखेडा येथे 28 ऑगस्ट रोजी किसान मंगल कार्यालय येथे होणार जनता दरबार। आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदासजी मसराम यांच्या हस्ते अरण्य मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण। हे अनावरण देसाईगंज येथील जनसंपर्क कार्यालयास करण्यात आले। गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किरसान यांनी आज नागरिकांचे निवेदने स्वीकारणे, त्यांच्या निवेदनावर पत्रव्यवहार करून कार्यालयीन कामकाजाचा सविस्तर वृत्तांत त्यांनी यावेळी घेतलेला आहे। गोंडवाना विद्यापीठाच्या परिसरात ग्रामीण मत्स्यपालन उद्योजकता विकास केंद्राचे उद्घाटन संपन्न। ग्रामीण मत्स्यपालन उद्योजकता विकास केंद्रामुळे ग्रामीण भागात उद्योजकता व रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार। गडचिरोली शहरातील स्नेहनगर, लांजेडा, इंदिरानगर या वार्डातील समस्या तातडीने सोडवा। रुपेश वलके सामाजिक कार्यकर्ता यांचे नगरपालिका प्रशासनाला दिले निवेदन। गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा ते लाहेरी वाहतूक बंद। आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 130D भामरागड पर्लकोटा वाहतुकीचा पूल पाण्याखाली आल्यामुळे ही वाहतूक बंद करण्यात आली आहे, असे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांनी कळवले आहे। गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात 1 सप्टेंबर रोजी लोकशाही दिनाचे आयोजन। जिल्हा स्तरावरील लोकशाही दिन दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोज सोमवारला दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात आयोजित करण्यात आला आहे। नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांनी केले आहे। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जोहार।